तर अनएक्सपेक्टेडली घनदाट जंगल आहे. काय हे? दोन जादू तीन जंगल. ओम 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 ओम. तर आज आपण निघालोय नाणेमाची आणि सातसाडाच्या वॉटरफॉल ट्रेकला. आम्ही रात्री 11:30 वाजता पुण्यातून निघालो आणि सकाळी साधारणतः 4:30 वाजता नाणेमाचीच्या बेस व्हिलेजला पोहोचलो. थोडं फ्रेश होऊन बरोबर 5:30 वाजता आमचा ट्रेक सुरू केला. हा ट्रेक जवळपास 3 किलोमीटर वन वे आहे आणि आजच्या या ट्रेकमध्ये जंगल, धुकं, भन्नाट व्ह्यूज आणि 2 जबरदस्त वॉटरफॉल आपली वाट बघतायत. तर चला पाहूया आजचा हा भन्नाट ट्रेक. तर अनएक्सपेक्टेडली घनदाट जंगल आहे. हे वाटलं नव्हतं की नाणेमाचीला एवढं जंगल बघायला भेटेल. कसं आहे जंगल? जसं आज चालू आहे तसं धुकं पण वाढायला लागले आणि जंगल पण वाढायला लागले. ते समोर आहेत तेवढे ट्रेक लीडर, ते पण निऑन कलर ड्रेस घातल्यामुळे दिसत आहेत, नाही तेही दिसे नसते. अरे आतापासून धबधब्याचा आवाज यायला लागलाय. केवढा मोठा धबधबा असेल, म्हणजे मी यावेळी पण काही रील मध्ये बघितलेला नाहीये. दोन जादू तीन जंगल. ओम 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 ओम. तरी कमी आहे पाऊस. हा तरी ठीक आहे. धबधबा लय भारी दिसला. झिरो विजिबिलिटी. झिरो विजिबिलिटी. पुढे आहे अजून, होपफुली दिसू दे. जरा फॉग कमी झालेला आहे आणि धबधबा दिसतोय आता थोडा थोडा. इकडेच निघालो. आता धुकं एकदम साफ झालं होतं आणि काय तो व्ह्यू होता. समोर पांढरा शुभ्र धबधबा आणि खाली पसरलेले भन्नाट व्हॅली. खरंच नजर हटत नव्हती. पण हा व्ह्यू तर फक्त ट्रेलर होता, कारण यानंतर आम्ही पोहोचणार होतो खऱ्या नाणेमाची वॉटरफॉलला. आणि खरं सांगायचं तर मला हा वॉटरफॉल इतका भव्य आणि प्रचंड असेल याची अजिबातही कल्पना नव्हती. आणि पुढे जे पाहिलं ते खरंच माइंड ब्लोईंग होतं. पण पुण्यातले कसा झऱ्याकडून आहे. काय हे? धबधबा नक्की कुठलं पडतो दिसतोय का? आणि अखेर आम्ही पोहोचलो नाणेमाचीच्या मेन वॉटरफॉलजवळ. आणि इथे पोहोचल्यानंतर आम्हाला कळालं की याला वन ऑफ द मोस्ट डेंजरस वॉटरफॉल का म्हणतात. समोर होता प्रचंड मोठा धबधबा, पाण्याचा इतका जबरदस्त फ्लो आणि वाऱ्याचा एवढं फोर्स की तिथे काही सेकंद सुद्धा उभं राहणं अवघड होतं. पाण्याचा स्प्रे चेहरा वाचत होता जो निसर्गाने फ्री शॉवर चालू केलाय. पण एवढं सगळं असूनही हा मुमेंट मिस करायचा नव्हता. मग काय, भरपूर धाडस करून आणि अक्षरशः मोबाईलचा जीव धोक्यात घालून आम्ही काही फोटोज आणि व्हिडिओ काढले. आणि खरं सांगायचं तर त्या काही सेकंदासाठी घेतलेली रिस्क वर्थ इट होती, कारण समोरचा व्ह्यू आणि त्या वॉटरफॉलची पॉवर कॅमेऱ्यात कॅप्चर करणं म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. आम्ही सकाळी लवकर पोहोचलो होतो, त्यामुळे आम्हाला अजिबात गर्दी लागली नाही. हा वरून वरून. आता इथून आम्ही रिटर्न निघालोय सातसाडा वॉटरफॉलकडे. We got a one partner with us, Yogesh bhai. आता आमच्यासोबत एकदम गाईडसारखा बनून चालला होता. बहुतेक म्हणत असेल, चला भाऊ मीच तुम्हाला रस्ता दाखवतो.
नाणेमाची वॉटरफॉलवरून आम्ही परत बेस व्हिलेजला आलो आणि तिथून साधारणतः 15 मिनिटाची बस किंवा बाईक जर्नी करून आपण पोहोचतो सातसडा वॉटरफॉलकडे. हा वॉटरफॉल मेन रोडपासून फक्त 500 मीटर आत आहे, त्यामुळे पोचायला काही जास्त वेळ लागत नाही. पण याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे 7 छोटे छोटे वॉटरफॉल एकत्र येऊन खाली कोसळतात. पाऊस जास्त असल्यामुळे पाण्याचं प्रेशर एकदम जबरदस्त होतं, त्यामुळे आम्ही एकमेकांना सपोर्ट देत सावधानपणे वाट काढत वॉटरफॉलजवळ पोहोचलो. आणि तिथे पोहोचल्यानंतर समोरचा व्ह्यू बघून खरंच थक्क झालो. हिरव्यागार डोंगरामधून 7 धारांचं कोसळणारं पाणी एकदम सिनेमॅटिक व्ह्यू होता. निसर्ग सुंदर आहे, पण जबाबदारीने फिरा, स्वच्छ ठेवा आणि पुन्हा एकदा भेटूया एका नव्या ॲडव्हेंचरमध्ये. One, two, three, go!